पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या 4 दिवसांवर आला असताना बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वालेरमध्ये घडली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी बापाला अटक केली आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मुलीनं अवघ्या 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता की त्यामध्ये म्हटलं होतं, नमस्कार, माझे नाव तनू गुजर आहे। माझ्या वडिलांचं नाव महेश गुजर आहे। माझ्या आईचं नाव ममता गुजर आहे। मी आदर्श नगरची रहिवासी आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे की माझं एका मुलावर खूप प्रेम आहे। आमच्या नात्याला 6 वर्ष झाली आहेत। सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला। आता ते मला रोज मारतात, तसे जीवे मारण्याची धमकी देतात। मला प्रिय असलेल्या व्यक्तीचं नाव भिकम मावई आहे। तो आग्रा येथील रहिवासी आहे। माझा मृत्यू झाला किंवा मला काही झालं तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील, कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात, पण मी करू शकत नाही। घरात तनूच्या लग्नाची तयारी सुरू होती। मंगळवारी दिनांक 14 रोजी रात्री 8च्या सुमारास अचानक रागाच्या भरात महेश आला आणि त्यानं तनूच्या तोंडावर पिस्तुलानं गोळी झाडली। गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत पोहोचताच त्यांना त्यांची मुलगी तनूचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। वडील आणि चुलत भाऊ राहुल पिस्तूल घेऊन उभा होता। या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली। तात्काळ CSP महाराजपूर नागेंद्र सिंग सिकरवार यांनी घटनास्थळी पोहोचले तेव्हा महेश आपले पिस्तूल हवेत फिरवत होता। तनूला लग्न करायचं नव्हतं, तिच्या संमतीशिवाय हे लग्न ठरलं होतं। यावरून हा संपूर्ण वाद आहे। बुधवारी हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार होता। आरोपी महेश सिंग तापट स्वभावाचा होता आणि त्याच्या मुलीनं त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला हे त्याला आवडत नव्हतं। वडील महेशनं यापूर्वी अनेकदा समजावून सांगितलं होतं। मंगळवारी रात्री तो आला असता त्याचा मुलीशी वाद झाला। रागाच्या भरात त्यानं हे पाऊल उचललं। खून केल्यानंतर तो कुठंही पळून गेला नाही। CSP नागेंद्र सिंह सिकरवार यांनी सांगितले की आरोपी वडील पकडले गेले तर चुलत भाऊ राहुल फरार आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।